तर बारामतीमधली निवडणूक बिनविरोध होईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेससोबत चर्चा होईल आणि त्यातून मार्ग निघेल। शेवटच्या क्षणापर्यंत विनंती करणार आणि आपल्याला यश देखील येईल। बारामतीची निवडणूक बिनविरोध होईल असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला। खरगे साहेबांना फोन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण खरगे साहेबांची ते कुठे विमानात आहे, कुठे काय आहे, असं काही चाललं होतं। नंतर मी त्यांना विचारलं, सुनेत्र त्यांना काय झालं, तर त्याने सांगितलं की ते भेटले नाही, परंतु जयराम रमेश ते पण राज्यसभेत असल्यामुळे त्यांची ओळख असेल। मी त्यांच्याशी बोलले आणि जयराम रमेश म्हणाले की मी वरती बोलतो म्हणून। काँग्रेस पक्षाचे काही उमेदवार उभे राहिलेले तसं मला कळलं। मला असं वाटतं की पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा होईल आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला जाईल, कारण मला असं वाटतं की बिनविरोध ही निवडणूक निश्चितपणे होईल। ची मनापासूनची भावना आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि सुनेत्राताईंना विधानसभेमध्ये बिनविरोध निवडून द्यावं। आता काँग्रेस पक्षानं काय करावं हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे। सातत्यानं संस्कृती शिकवणारा हा पक्ष, सातत्यानं दुसऱ्याला शिकवणारा हा पक्ष स्वतः जेव्हा आचरण आणायच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मात्र वेगळी भूमिका घेताना आपण सगळेजण पाहतो। तर मला खात्री आहे की सुनेत्राबाईंनी बिनविरोध होती अशा पद्धतीची परिस्थिती आज दिसते। काँग्रेस पक्षही मला वाटतं याच्यामध्ये सहभागी होईल आणि सुनेत्राताईंना बिनविरोध निवडून देण्यामध्ये योगदान देईल। जरी नाही झालं तरी सुद्धा सुनेत्राताई आमदार होण्यामध्ये कुठली अडचण येण्यास